सर्वात मोठी बातमी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सादर केलेले महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने मोदी शहांना मोठा धक्का बसला। सत्ताधारी पक्षाने महिला आरक्षण विधेयकाच्या मसुद्याविषयी स्पष्टीकरण देऊन विरोधी पक्षाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु आरक्षण विधेयकाच्या आडून सत्ताधाऱ्यांना देशाच्या मतदारसंघाचा नकाशा बदलायचा आहे असा आरोप करीत इंडिया आघाडीने विधेयकाला विरोध केला। इंडिया आघाडीत असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांनीही विधेयकाला कडाडून विरोध करणारी भाषणे केली। मात्र माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मात्र विधेयक मंजूर न झाल्याने दुःख व्यक्त केले। महिला आरक्षण मिळण्याबद्दल माझी ठाम भूमिका आहे, ती नेहमीच राहिली आहे, मी ती व्यक्त करत राहीन अशी भूमिका स्पष्ट करीत विधेयक नामंजुरीनंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली। त्याचवेळी मी स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही, जर तुम्हाला मी जशी आहे तसा पचनी पडत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे असे सांगत आपल्या टीकाकारांनी त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तरही दिले। प्रियांका चतुर्वेदी यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात आला आहे। पुन्हा राज्यसभेत जाण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु शरद पवार हे महाविकास आघाडीकडून राज्यसभेत गेल्याने चतुर्वेदी यांना संधी मिळू शकली नाही। त्यानंतर चतुर्वेदी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आता महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने चतुर्वेदी यांनी भूमिका घेतल्याने त्या भाजपच्या जवळ जाऊ पाहतायत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। पक्षाच्या खासदारांनी विरोधात मते व्यक्त केल्यानंतरही पक्षाच्या विरोधात जाऊन विधेयकाचे समर्थन केल्याने त्यांची आगामी वाटचाल दुसऱ्या वाटेने होण्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत।